97वे कुळ, सर्वांना समृद्धी, सर्वांची प्रगती आणि त्यासाठी सर्वांना न्याय, सर्वांना स्वातंत्र्य आणि सर्वांना समान संधी. नमस्कार. आज आपण 3 गोष्टी बोलूयात. एक म्हणजे अमेरिकन रायबा, इराणची शिष्टाई आणि त्यात भारताचं स्थान आणि तिसरं म्हणजे दिल्लीत भगवा फडकण्याची खरंच गरज आहे, तुफान गरज आहे. हे हिंदुत्ववादी सरकार म्हणजे हे भगवा नाहीये. त्याबद्दल आपण जरा बोलूयात. पण पहिले जरा हे अमेरिकन रायबा प्रकरण बघूया. तुम्हाला आठवत असेल की रायबा खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या, असं म्हणणारा एक जो रायबा होता की ज्यांनी छत्रपतींना खुद्द अडवलं की आता गडाचे दरवाजे बंद झालेले आहेत, संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर गडाचे दरवाजे बंद, त्यानंतर कोणालाही प्रवेश नाही, तर तुमचं नाव काय, तुम्ही कोण वगैरे असं सगळं विचारून छत्रपतींना सुद्धा अडवणारा आपल्याकडे व्यक्ती होऊन गेली. इतकंच नाही तर अशा व्यक्तींना सन्मान करणं, अशी आपल्याकडे राज्यकर्ते होऊन गेले. अगदी शिवाजी महाराज जसे होते तसे आत्तापर्यंत शंकरराव चव्हाण सुद्धा तशाच कॅटेगरीतली माणसं माझ्या मते, की अगदी निस्पृह आणि अगदी नियमानुसार वागणारे लोक, तर हे भारतात होऊन गेलेले आहेत. तर तसे अमेरिकेतली 2 उदाहरणं मागच्या आठवड्यात घडली आणि अमेरिकेत अशी उदाहरणं कंटिन्युअस घडत असतात बरं का. आज मी तुम्हाला जरी 2 उदाहरणं सांगतोय, हे सतत अमेरिकेत, हे अमेरिकेचं अगदी वैशिष्ट्य आहे, की कितीही मोठा माणूस असला तरी कायदा हा जनरली चांगलं काम करतो. तर 2 गोष्टी घडल्या, की टायगर वुड्स नावाचा एक खेळाडू आहे. त्याला काल परवा तो फ्लोरिडामध्ये त्याचा ॲक्सिडेंट झाला. काही दारू पिऊन गाडी चालवत होता, काहीतरी करत होता आणि किंवा काहीतरी नार्कोटिक्सच्या पिल्स त्याने खाल्ल्या असतील आणि त्याची गाडी धडकली, उलटली, दुसऱ्या गाडीला धडकली. पोलीस आले आणि पोलिसांनी त्याला पकडलं. तर मग अर्थातच हा टायगर वुड्स हा जगातला प्रचंड मोठा फेमस खेळाडू आहे गोल्फमध्ये आणि गोल्फ हा श्रीमंत माणसांचा खेळ आहे. त्यामुळे म्हणजे त्याचं वजन आणि त्याचं वलय फार मोठं आहे. सचिन तेंडुलकर सारखंच किंवा त्याहून मोठं आहे. तर त्यांनी काय केलं, तर त्यांनी थेट ट्रम्पला कॉल लावला आणि मग या पोलिसांनी त्याला विचारलं, की "तू काय करतोयस?" तो म्हणला, "हो." पोलीस त्याला म्हणाले, की "अरे, यू नीड टू हँग अप युअर फोन. तुझा फोन खाली ठेव. कारण आपल्याला काही प्रोसिजर्स करायच्या आहेत. तुझं तपासणी करायची की तू दारू पिलाय, काय झालंय?" वगैरे, वगैरे. तर तो टायगर वुड्सने त्याला म्हणाला, "हो, आय जस्ट हंग अप विथ द प्रेसिडेंट." किंवा "आय वॉज जस्ट टॉकिंग टू प्रेसिडेंट." समथिंग लाइक दॅट. आणि असं करून त्यांनी इन अ वे त्याला खूप असं सटली त्याला इन्फ्लुअन्स करायचा प्रयत्न केला. पण या फ्लोरिडाच्या पोलिसांनी अजिबात ते काही भरले नाहीत. त्यांनी ते प्रोसेस व्यवस्थित पूर्ण केली. त्याला हातकड्या घातल्या, त्याची सगळी तपासणी केली. त्यांच्या लक्षात आलं, की हा काहीतरी नशेत आहे आणि त्यांनी त्याला प्रॉपर अटक केली. दुसरी घटना, की ट्रम्प हा मागच्याच आठवड्यातली घटना. ट्रम्प सुप्रीम कोर्टाच्या एका सुनावणीला गेला आणि ती सुनावणी अतिशय महत्वाची सुनावणी चाललेली आहे. तो एक कदाचित सेपरेट विषय होईल. की झालंय काय, की अमेरिकेमध्ये ट्रम्प हा बऱ्यापैकी रेसिस्ट माणूस आहे आणि तो म्हणतोय, की इथे गोरे लोक आलेले ठीक आहे. हे सगळे एशियन्स आणि इंडियन, चायनीज वगैरे येतात. ह्यांचं हे नको आपल्याला बरं का. आणि तो रेसिस्ट असला तरी लक्षात घ्या, बहुअंशी अमेरिका रेसिस्ट नाहीये. तो तसे लोक सगळीकडे असतात. तसं यू डोंट हॅव टू जज ऑल ऑफ अमेरिका बेस्ड ऑन ट्रम्प. तर म्हणून त्यांनी खटला दाखल केलाय, की आणि त्यांनी ऑर्डर काढली, की जे यापुढे अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना अमेरिकन सिटिझनशिप द्यायची नाही. आणि त्यांचं हेच दुःख आहे, की आता अमेरिकेत काय होतंय, की जी जास्त जन्मत आहेत ती सगळी नॉन व्हाईट लोकांचा जन्मदर जास्त आहे. इतकंच नाही, त्यांचं स्थलांतर करणाऱ्यांमध्ये पण नॉन व्हाईट लोक जास्त आहेत. हे त्यांचं मुख्य दुखणं आहे. तर अमेरिकेची घटना अशी सांगते, की जो अमेरिकेत जन्माला येतो तो अमेरिकन. त्यासाठी तुम्हाला कशाचीही गरज नाहीये. तुम्ही इथे अगदी इल्लीगल जरी असलात तरी तुमचं जर मूल इथं जन्मलं तर ते मूल इथं लीगल सिटिझन झालं. हे अमेरिकेचा कायदा सांगतो. त्याला चॅलेंज म्हणून ट्रम्प नी तो खटला दाखल केला. इतकंच नाही, त्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहत नाहीत. कारण कोर्ट हे निष्पक्ष असलं पाहिजे आणि कोर्टावर कोणी दबाव टाकला नाही पाहिजे. हे अमेरिकेचं तत्व आहे आणि ते भारतातही असायला हवं, पण भारतात तितकं ते नाहीये. तर अमेरिकेच्या न्यायाधीशांनी तो आला, त्याची दखलही घेतली नाही. तो सामान्य माणसासारखा आला, एका खुर्चीत बसला, 1 तास त्याने ते ऐकलं आणि त्याची अशी धारणा, की मी इथं नुसतं बसलो तरी या न्यायाधीशांवरती वचक होईल आणि ते माझ्या बाजूनी न्याय देतील किंवा माझ्या बाजूनी निर्णय फिरवतील. ते तसं काहीही घडणार नाहीये. न्यायाधीशांनी आपलं काम चोख बजावलं आणि त्याचा निर्णय जूनमध्ये लागणार आहे. पण मी तुम्हाला आत्ताच निर्णय काय लागणार सांगतोय, की न्यायालय म्हणणार आहे
अमेरिकेच्या घटनेनुसार इथं जन्मलेला माणूस अमेरिकेचा सिटिझन असणार आहे. त्यामुळे हे तुमचं जे काही ट्रम्पने काढलेला आदेश हा कायद्याला अनुसरून नाहीये, घटनेला अनुसरून नाहीये. तर अमेरिकेत ही न्यायव्यवस्था अशी आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा मी सांगतो, छत्रपती महाराष्ट्रामध्ये जे छत्रपतींनी केलं, की त्यांनी बघितलं नाही की कोण आपला नातेवाईक आहे, आपल्या जिजाबाईंचा सख्खा भाऊ आहे. ही डिड नॉट मोरे कोण आहेत, मोरे पण कोणाचे ते भोसलेंचे कुठून तरी नातेवाईकच असतील. घोरपडे, खोपडे, डझंट मॅटर. तुम्ही लक्षात घ्या. आणि तीच गोष्ट संपूर्ण मराठा समाजाने केलेली आहे, की छत्रपतींचा आपला हा आदर्श, तोच आपण आदर्श ठेवून, की इट डझंट मॅटर कोण आहे जो चुकतो, जो समाजाच्या विरुद्ध वागतो, जो समाजाचं हिताचं नसेल, अहित असेल असं करतो, त्याला शासन करणं हीच देशभक्ती आहे. हे लक्षात घ्या. अमेरिकेत ते आहे म्हणून अमेरिका पुढे आहे. महाराष्ट्रात ते होतं म्हणून महाराष्ट्र पुढे होता. त्यामुळे महाराष्ट्र जर तुम्हाला पुढे ठेवायचं असेल तर यू रिअली हॅव टू मेक शुअर की असे रायबा ठायी ठायी जन्माला यायला पाहिजेत. असो. दुसरा भाग, जरा इराणची शिष्टाई हा एक भाग बघूयात, की आता इराणचं युद्ध होतंय. मी मागच्या वेळी बोललो की इराणचं युद्ध हे भारताला किती धोकादायक आहे. आणि अनेक जण, मी म्हणतो निरंजन टकले माझे अतिशय आवडीचे एक व्हिडिओ बनवणारे जर्नलिस्ट आहेत. त्यांचे व्हिडिओ जरूर बघत जा. ही जर रिअली, आणि राजू परुळेकर एक दुसरे आहेत की ते खरंच त्यांचे व्हिडिओ छान असतात. म्हणजे अभ्यासू असतात आणि वस्तुस्थितीला धरून असतात. आणि खरं देश बळकट करायचा असेल तर काय, तर टकले आणि परुळेकर यांचे व्हिडिओ जरूर बघत जा. तर इराणच्या युद्धामध्ये भारताचं असं काही सुरक्षिततेचं इतकं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, की पहिली गोष्ट, आपल्या नेबरहूडमध्ये येऊन दुसरं कोणीतरी उद्योग करतं हे फार चुकीची गोष्ट आहे. उद्या जर भारताने येऊन कोस्टारिकामध्ये युद्ध केलं, मेक्सिकोमध्ये युद्ध केलं, चालेल का अमेरिकेला? अजिबात चालणार नाही. युद्ध सोडा, तुम्ही तुमची नुसती नौका पाठवून बघा अमेरिकेच्या दोन्ही किनाऱ्यावर. दे आर नॉट गोइंग टू टॉलरेट दॅट. नायदर इंडिया शुड टॉलरेट दिस. इफ इंडिया वॉन्ट्स टू बी अ पॉवर, आपल्या नेबरहूडमध्ये कोणी येऊन उद्योग करावेत हे चांगली गोष्ट नाहीये. आणि त्याच्यातनं जर आपल्याला आता नॅचरल गॅस मिळत नाही आणि त्यासाठी आपण लोकांना टंचाई, तुम्ही कमी गॅस वापरा, त्यात देशभक्ती, हे असले सांगणारे, हे जे कोण सांगतात त्यांच्या मुस्काटात वाजवली पाहिजे, धडाखड मुस्काटात वाजवली पाहिजे. कारण ते चुकीचे सांगतायत तुम्हाला. भारताने तो भारताला खिचगणतीत सुद्धा ठेवलेलं नाहीये अमेरिकेने. त्यांचा जो काय हा निर्णय आहे इराणच्या विरुद्ध युद्ध करण्याचा, त्यांनी खिचगणतीत सुद्धा ठेवलं नाही. त्यांनी डायरेक्ट युद्ध केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि मग हे खिचगणतीत ते का ठेवत नाहीत? आणि इतकंच नाही तर आता जी काही शिष्टाई चालली आहे, पाकिस्तान त्याच्यामध्ये आहे, भारत नाहीये. भारताला पाकिस्तानला विनंती करायला लागते की आम्हाला पण घ्या तुमच्या बरोबर, हो का नाही? आणि इराण ऍक्च्युली पाकिस्तानपेक्षा भारत आणि इराण जास्त जवळचे मित्र होते किंवा अजूनही आहेत. पण तरीही ती जी काही शिष्टाई चालली आहे ती पाकिस्तानच्या मार्फत चाललेली आहे, हे लक्षात घ्या. आणि हे असं का होतं? पुन्हा 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 हे लक्षात घ्या. कारण भारतात राज्यकर्ते नाहीच आहेत. 47 पासून नव्हते. कधीच नव्हते. कारण इंग्रजांनी मुस्लिम आणि मराठ्यांना जे कच्ची केलं, त्यानंतर भारतात राज्यकर्ते आहेत कुठे? जे आहेत ते सगळे दलालच ना. सगळे दलाल. तुम्ही लक्षात घ्या की त्यांनी जे अख्खे आय-एस सिस्टम निर्माण केली, त्यांनी जो काही राज्यकर्ता वर्ग निर्माण केला, सगळे दिवाण त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतले. बाय द वे, सावरकरांचा जावई हा दिवाण होता. कुठलं ते वर्ण भडोच का कुठलं ते संस्थान, त्याचा तो दिवाण होता. सावरकर त्यांचा जावई, म्हणून सावरकरला पाठवलं बॅरिस्टर करायला. त्यांनी काही जगतापाला बॅरिस्टर करायला पाठवलं नाहीये, लक्षात घ्या तुम्ही. यू रिअली हॅव टू अंडरस्टँड दिस. की मराठ्यांना त्यांनी कधीही, मराठी लोक का नाही बॅरिस्टर व्हायला गेले? अहो साहेब, तुम्ही काय सांगता? जेवढे कुठले मराठी सरदार होते, इन्क्लुडिंग पेशव्यांचे सरदार, आता विंचुरकर, तुम्हाला विंचुरकर नाव दिसतं का? कुठला जज झालाय? रास्ते, रास्ते नाव तुम्हाला कधी कुठे दिसते का की कुठल्या तरी इंग्रजांनी त्याला जज केला? तर जे कुठले पेशव्यांचे सरदार होते, भले ते ब्राह्मण असू देत, घोरपडे, ते तुम्हाला कुठेही जज झालेले दिसणार नाहीत. तीच गोष्ट मराठ्यांची, की जी मराठा घराणी आहेत, गायकवाड असतील, जगताप असतील, शितोळे असतील, पायगुडे असतील, हुवेवर, तुम्हाला ते कधीही जज झालेले दिसणार नाहीत. तर तुम्ही हे लक्षात घ्या की हे इंग्रजांची ही जी व्यवस्था आहे ना, ती व्यवस्था राज्यकर्ता व्यवस्था नाहीच आहे. 47 पासून फक्त एक नेहरू, एक फार सुंदर एक भारताला मी म्हणतो स्वप्न पडल्यासारखं, की ते माणूस निर्मळ होता. भले तो राज्य, बाय द वे, नेहरूंबद्दल माझं, नेहरू वॉज नॉट एक्झॅक्टली ए गुड रूलर, आणि त्याबद्दल मी कदाचित एक स्वतंत्र भाग करेन. पण ही वॉज अ गुड मॅन, की त्या माणसाने म्हटलं एक व्यक्ती एक मत. त्यांनी दलितांना
दलितांसाठी त्यांनी अक्षरशः भांडले. आंबेडकरांना बरोबर घेऊन त्यांनी ती एक व्यक्ती एक मत केलं. नाहीतर तुम्हाला असं वाटतं का, की उत्तर प्रदेशमधले हे सगळे जे जातीयवादी उच्च जातीयाचे लोक असतील, अमुक-तमुक सिंह असतील, नाहीतर मिश्रा, नाहीतर शर्मा, नाहीतर तिवारी, हे लोकांना दे डिड नॉट वॉन्ट एक व्यक्ती एक मत. महाराष्ट्रामध्ये इतका प्रॉब्लेम कधीच नव्हता. अगदी नव्हता असं नाही. पण महाराष्ट्रामध्ये तरी एक छत्रपती आणि स्वराज्याचा वारसा असा आहे, की आपल्याला इतका तो प्रॉब्लेम कधी आला नाही, की शाहू महाराजांनी पण आरक्षण वगैरे निर्माण केलं. पण नेहरू यांनी ते पहिल्यांदा केलं. असो. सांगायचा मुद्दा काय, की नेहरू व्यक्ती चांगली होती. पण ती जी एक व्यवस्था आहे, ती राज्यकर्ता व्यवस्था भारतात त्यांनाही निर्माण करता आली नाही. आणि ती राज्यकर्ता व्यवस्था नाहीये, म्हणून इराण शिष्टाईमध्ये भारत मागे आहे. मागची 70-80 वर्षे हेच नाटक चाललंय, की भारत इतका मोठा देश असूनही आपलं कुठं वजनच नाहीये. तर हे वजन तुम्हाला मी सांगतो किरकोळीत निर्माण करता येईल. यू हॅव नो आयडिया, की भारत एक सुपर पॉवर 100% होऊ शकतो. पण त्यासाठी दिल्लीत भगवा फडकला पाहिजे, हे लक्षात घ्या. अक्षरशः दिल्लीमध्ये भगवा फडकला पाहिजे. आणि दिल्लीत भगवा कोणाचा फडकला पाहिजे? शिवसेनेचा नाही. तो हप्ता आणि खंडणी आणि वसुली करणाऱ्या लोकांचा भगवा नाही. वारकऱ्यांचा भगवा फडकला पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, की जी आपली परंपरा आहे, स्वराज्याची परंपरा जी आहे, वारकऱ्यांचा भगवा आणि शिवसेनेचा भगवा याच्यात फरक आहे. वारकऱ्यांचा भगवा आणि पेशव्यांचा भगवा याच्यात फरक आहे. आता पेशवे दुर्दैवाने पहिले 2 पेशवे मी तुम्हाला सांगितलं, की ते चांगले होते, की ते ते अगदी स्वराज्यनिष्ठ वगैरे होते. पण पुढचे जे पेशवे होते ते नादान होते. त्यांनी म्हणजे ते बायकांच्या मागे लागले, विच इज फाईन टू बी ऑनेस्ट विथ यू. यू नो आय मीन कोणी कोणाशी काय उद्योग करायचे, इट्स युअर पर्सनल मॅटर. पण ते पर्सनल मॅटर करता करता तुम्ही जर स्वराज्य बुडवलं तर कसं चालणार? तुम्ही अगदी त्या बाळाची नातू, त्या नातू लोकांच्या त्या फॅमिलीतल्या बायकांना तुम्ही यु नो अत्याचार केले. विच इज वाय बाय द वे बाळाजी नातूने मग शनिवारवाड्यावरती भगवा काढून तिथे युनियन जॅक लावणारा बाळाजी नातू शनिवार पेठेतला. आणि आय वुडंट ब्लेम हिम, का? कारण त्याच्या घरातल्या बायकांवर पेशव्यांनी अत्याचार केले. इट्स हिस्ट्री, यू रिअली हॅव टू अंडरस्टँड दॅट. आणि म्हणून हे लक्षात घ्या, इट्स नॉट अबाउट कास्ट, इट्स नॉट अबाउट रिलिजन, जात पात. जे राज्यकर्ता माणूस आहे त्याचं लक्ष कुठं असतं? न्याय, स्वातंत्र्य, समता, समृद्धी. आणि यू रिअली हॅव टू मेक शुअर की आपल्या बरोबर जी माणसं आपण घेतो ही त्या विचारांची असली पाहिजेत. आणि दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट वी नीड टू डू, की दिल्लीमध्ये भगवा फडकवण्यासाठी सगळ्या पद्धतीच्या लोकांना बरोबर घेतलं पाहिजे, इन्क्लुडिंग राजपूत, शीख, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय. आणि आपण ती सुरुवात केली पाहिजे कुठून? महाराष्ट्रातून ती सुरुवात केली पाहिजे. की हे सगळे जे तुमच्या डोक्यात एक किडे घातलेत ना कोणीतरी, की यूपीची माणसं वाईट आणि बिहारची माणसं वाईट आणि मुस्लिम वाईट, हे सगळे किडे घालणारे हे शिवसेनेवाले नाही तर भाजपवाले आहेत. लक्षात घ्या, हे हिंदुत्वाचे किडे आहेत सगळे. हे स्वराज्यामध्ये हे विचार स्वराज्याचे विचार नाहीत. स्वराज्य काय म्हटलं असतं? आज छत्रपती असले असते काय म्हटलं असतं तुम्ही सांगा मला. छत्रपतीने काय म्हटलं असतं माहितीये? कोण तुमच्यावर अत्याचार करते? बिहारच्या लोकांना त्यांनी म्हटलं असतं, कोण सांगा मला कोण आहे? युपीच्या लोकांना विचारलं असतं कोण आहेत? आणि छत्रपती गेले असते चाल करून युपी आणि बिहारवर, आणि तिथे जे कोण उन्मत्त आणि सुरेश भटांची आहे ना कविता, की मदांध थक 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 फोडते मराठी, ते छत्रपतींनी केलं असतं. तुम्ही लक्षात घ्या. स्वराज्याचा विस्तार छत्रपती 56व्या वर्षी वेले म्हणून तो विस्तार झाला नाही. पण छत्रपती जर समजा 70 पर्यंत जगले असले असते, हु नोज स्वराज्य कुठल्या कुठे गेलं असतं, हे तुम्ही लक्षात घ्या. तर ते आपण आज करायची गरज आहे, की कोणी युपीचा कोणी बिहारचा विचार करू नका. विचार हा करा, की तो माणूस न्यायाने वागणारा आहे का? त्याला सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचंय का? मग तो आपला मित्र आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय का? तो भ्रष्टाचार, लाच, भिक्षा आणि भ्रष्टाचार करणारा आहे का? हो का नाही? लाचवाला कुठला पण योगी, बाबा, बुवा नको. लाच, भिक्षा आणि भ्रष्टाचार कुठलाही कारकून नको, कुठलाही घोटाळेबाज व्यापारी नको. तुम्ही लक्षात घ्या. आणि इट डझंट मॅटर मग ते कुठल्या कास्टचे आहेत आणि कुठले आहेत. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू फोकस ऑन प्रोग्रेस. तसा तो दिल्लीमध्ये भगवा फडकणं शक्य आहे. आणि त्या दिल्लीमध्ये भगवा फडकण्यासाठी आता आपण ना पुढच्या भागापासून, आता दिल्लीत भगवा हीच आपली आपण थीम थोडीशी ठेवणार आहोत पुढचे 2-3 काही भाग. एक 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 स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगतो. पण नंबर 1 गोष्ट त्यासाठी आहे पैसा. आणि आता अख्ख्या मराठी लोकांनी, सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि सगळ्या बहुजन वर्गांनी पैशावर लक्ष द्या. कारण ॲट द एंड ऑफ द डे सगळं हिंदुत्व हे चोरांचं हिंदुत्व आहे.
ते लाच, भिक्षा, भ्रष्टाचार हा ॲट द एंड ऑफ द डे दे आर ट्रायंग टू गेट मोर अँड मोर मनी फॉर देमसेल्व्हज. हे तुम्ही समजून घ्या. आणि तो दिल्लीत भगवा फडकला तर मग जगामध्ये भारताचं वजन वाढेल आणि जगात भारत नक्की श्रेष्ठ होईल, इराणमध्ये श्रेष्ठाई होईल, भारताचं जीडीपी वाढेल, पर कॅपिटा वाढेल, विच इज एक्झॅक्टली बाय द वे मनमोहन सिंगच्या काळात ते अतिशय सुंदर झालं. त्याच वेगाने भारत अजून प्रचंड प्रगती करू शकतो. पण ते होत नाहीये. त्याचं कारण लाच, भिक्षा, भ्रष्टाचारवालं एक राज्यकर्ता समाज जो दिल्लीत आहे, तो मुळापासून तिथनं उखडला पाहिजे आणि मग तो उखडत उखडत पार पुण्यात आणि मुंबईत आणि सगळीकडे ते आलं पाहिजे, की ही जी IAS पिल्लावळ आहे, कुठल्या तरी परीक्षा देतात आणि काहीतरी तिथे येऊन प्रचंड अख्खं आयुष्यभर खाणं हेच त्यांचं काम. ही पिल्लावळ उखडली पाहिजे. ही न्यायपालिकेमध्ये जी एक भ्रष्टाचारी लोकांची पिल्लावळ आहे, ती उखडली पाहिजे. सैन्यातले हे जे अधिकारी, हे बिनडोक, अक्षरशः बिनडोक अधिकारी केवळ जात बघून त्यांना तिथं त्यांनी लावून घेतलेलं आहे. मी 3 वेळा प्रयत्न केला. एक काळ असा आला, मला वाटायचं, "अरे, माझ्यात काहीतरी कमी आहे." नंतर मी आता अमेरिकेला आल्यानंतर माझ्या लक्षात येतं, माझ्यात काहीही कमी नव्हतं. कमी आहे ही भारतीय ही जी सिस्टम आहे, की जी ब्राह्मण, बनिया, कारकून, व्यापाऱ्यांची व्यवस्था इंग्रजांनी निर्माण केली आहे. ते त्यांच्या जात बहिणींना एकत्र करतात, तर त्यांनाच परमवीर चक्र देतील, परम विशिष्ट सेवा मेडल देतील. अरे हरामखोरांनो, तुम्ही ते केलं म्हणून तुम्ही आज भारत देशाची संरक्षण सिद्धता बघा कुठल्या कुठे आहे. आणि मग तुम्ही रिटायर होता आणि मग नंतर तुम्ही डिफेन्स अॅनालिस्ट आणि डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर बनता आणि तुम्ही कन्सल्टंट बनता आणि तुम्ही परकीय कंपन्यांची शस्त्र परत भारतातच आणून विकता आणि भारतातच बनवलेली, भारतातल्या सगळ्या ज्या संशोधन संस्था आहेत त्यांनी बनवलेले रणगाडे असतील, त्यांनी बनवलेल्या बुलेट्स, साध्या आपल्याला बुलेट्स बनवता येत नाहीत. तर तुम्ही पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, ही लाच, भिक्षा, भ्रष्टाचारवाली ही जी सगळी व्यवस्था आहे, ही उखडून फेकून दिल्लीत भगवा फडकवणे हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे. प्रत्येक बहुजनवादी व्यक्तीचं कर्तव्य आहे. प्रत्येक देशप्रेमी सगळ्या भारतीयांचं हे कर्तव्य आहे. फक्त हे जे काही थोडेफार ती जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेचे जे लाभार्थी आहेत, त्यांची संख्या 1, 2, 5 लाखाच्या पुढे नाहीये. आणि तेच लोक परत-परत, फिरून-फिरून बिझनेसमध्ये जातात. तेच लोक फिरून-फिरून परत-परत IAS मध्ये दिसतील. तेच लोक परत-परत मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अधिकारी पदावर जातात आणि तिथे जाऊन ते काय घंटा कसले दिवे लावतात, काहीही करत नाहीत. म्हणून तर भारत मागे आहे. तुम्ही लक्षात घ्या, हा सामान्य माणसामुळे भारत मागे नाहीये. भारताची जे सर्वात उच्च पदावरती जे असलेली सगळी ही विंचू आहेत ना, आमचे पटवर्धन म्हणून सर होते. ते म्हणायचे शंकराच्या पिंडीवर बसलेले विंचू. आणि हे कोणाला म्हणायचे? हे सगळे महाराष्ट्रातले शिक्षण महर्षी मुक्तमुख लोक आहेत. मला वाटतं ते माणूस पटवर्धन सर माझे चांगले होते. हे व्यक्ती म्हणून चांगले होते. पण हे डोकं बिघडलेले आहे. संघामुळे यांची डोकी कामातनं गेली आहेत, की ज्यांनी सहकार केला आणि ज्यांनी शिक्षण महर्षी झाले, विखे पाटील असतील, नाही तर पतंगराव कदम असतील, नाही तर डी पाटील असतील, त्यांच्यामुळे आज लाखो शेतकऱ्यांची मुलं इंजिनियर होऊन अक्षरशः अमेरिकेत आणि जगभर पसरलेली आहेत. लाखो. नाहीतर शिक्षणापासून वंचित राहिला असता आपला महाराष्ट्रातला समाज. महाराष्ट्रामध्ये इंजिनियर्स नव्हते. कर्नाटक आणि साऊथ इंडियातनं इंजिनियर्स महाराष्ट्रात येत होते. ते विंचू नाहीयेत. विंचू कोण आहेत? की भारतात सगळे IAS आणि न्यायव्यवस्था आणि आपले डिफेन्समध्ये जे काही घुसलेत, इन्क्लुडिंग मग आता थेट अगदी पंतप्रधान आणि तो तडीपार त्यांचे सगळे लोक, हे सगळे हे विंचू लोक आहेत आणि ते विंचू ठेचून काढले पाहिजेत आणि दिल्लीत भगवा फडकवला पाहिजे. असो, आज इतकेच. पुढच्या वेळी आपण आता थोड्या डिटेलमध्ये अजून काही काही गोष्टी बोलत जाऊ. ऑलराईट, चला, बाय.